तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. मला एक कमेंट आली होती की ताई, तुमचं MA BEd होऊन पण तुम्ही जॉब का करत नाही? शिवाय तुम्ही MPSCमधून परीक्षा दिलेल्या आहेत तरी जॉब का करत नाही? आता या कमेंटचं उत्तर मी एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या फेसबुकवरती पण आहे आणि यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आहे. तर तो बघितला नसेल तर बघा. मी शॉर्टकट सांगते की जे आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला ते भेटत नसेल तर ते सोडून द्यावं आणि आपलं पुढचं त्यातच गुंतून न राहता पुढं काहीतरी करावं असं मला तरी वाटतं. शिकून मी काही बसलेली नाही आहे. मी यूट्यूब चॅनल दुसरा चालू केलेला आहे, तो मॉनिटायझेशन झालेला आहे. तिकडून मला छान इन्कमसुद्धा होते. मी स्वतःच्या पायावर तिकडेसुद्धा उभे आहे आणि आता हा माझा नवीन चॅनल ब्लॉग चालू केलेला आहे, तो जो तुम्ही बघताय तो. तर आता आपलं आता कारभाऱ्यांच्या डोक्याला मेहंदी लावण्यासाठी हे तर मी मेहंदी नपूची घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चहा पावडर, गरम पाण्यामध्ये चहा पावडर छान उकळून या पाण्यामध्ये मेहंदी भिजू घालणार आहे. तर आता तुम्हाला माझं शिक्षण किती झालं आहे आणि मी जॉब का करत नाही, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जे कोणी नवीन सबस्क्राईब असतील, फॉलोअर असेल, त्यांना ऐकायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक लाँग व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया असतील की त्यांना त्या शिकून देखील घरात असतील तर त्यांच्यामध्ये जी कला असेल त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून नक्की आपल्या पायावर उभा राहावं असं मला वाटतं. कारण त्यातून छान इन्कम होतं आहे. शिवाय आपण आपल्या घरामध्ये राहून देखील भरपूर काही करू शकतो असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. आणि साठी लागणारं पाणी जर आपण या पद्धतीने उकळून घेतलं तर मेहंदीला छान कलर येतो आणि आपली मेहंदी लवकर दिसते. शिवाय रेड कलर येण्यासाठी हा एक उपाय अत्यंत छान आहे. शिवाय बरेच दिवस असाच रंग राहतो. आणि साधी नपूर मेहंदी वापरलेली, बिना केमिकल मी म्हणजे कलरची मेहंदी नाही वापरत. तर असं पाणी करून घेतलेलं आहे, चहा पावडर फक्त टाकून. आणि नंतर याच्यामध्ये ही मेहंदी भिजत ठेवायची साधारण 3 ते 4 तास. कोमट असतानाच आपल्याला हे भिजू घालायचं आहे. आणि तुमच्याकडे वेळ असेल तर थंड पाण्यात देखील तुम्ही रात्रभर भिजू घालू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ